नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आता मी घरावरती चढलेलो आहे रेस्क्यूसाठी. हे बघा, माझ्या हाताला पूर्ण पिळा मारला सापाने. हे बघा, आणि मी घरावरती चढून आता त्याला खाली नेतोय. खाली त्याला घेऊन जायचं आहे मला. फुल साईजमध्ये तरी 7 फूट लांबी आहे सापाची. आणि घरावरती म्हटलं तर मित्रांनो, मी खूप घाबरतो, कारण अशा क्षणाला एखादा लाकूड वगैरे तुटलं, कौल वगैरे फुटलं तर मी डायरेक्ट खाली पडू शकतो. आणि खरोखर मला घरावर चढण्यासाठी खूप मी घाबरतो मित्रांनो. मला भीती वाटते एक तर आधीच, आणि पडलं तर डायरेक्ट हातपाय मोडतील एवढं नक्कीच असतं मित्रांनो. म्हणून मी खूप सांभाळून चढलो. आणि साप बघा माझ्या पूर्ण अंगाला पिळा मारून आहे. मला तो जाऊन पण देत नाही खाली, आणि स्वतः पण खाली येत नाही तो. हे बघा, खूप मी सांभाळून चढलेलो आहे. आणि सापाला मला मित्रांनो खाली घेऊन जायचं आहे. हे बघा, आणि मला वाटलं आता एकदम इझी खाली जाईल हा, कारण असा साप मी भरपूर खाली नेलेला आहे. पण तो साप बघा कुठे घुसला आहे. मी खाली यायच्या टायमाला तो या घोण्यांमधून आतमध्ये गेला आणि घरात गेलेला आतमध्ये. अर्ध शरीर माझ्या हातात आहे त्याचं, आणि मला आतमधून जायला लागेल मित्रांनो. हे बघा, मी आतमधून आलो. आता माझ्याबरोबर दुसरं कोणी सर्व मित्र आलं नव्हतं मित्रांनो, मी एकटाच होतो. म्हणून मी घर मालकाला शेपूट पकडण्यासाठी सांगितले, तेव्हा मी आतमधून आलो मित्रांनो. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी याला रेस्क्यू करतोय. आता आपण याला लगेच बाहेर घेऊन जाऊ मित्रांनो. फक्त 30 सेकंद थांबा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो शेवटपर्यंत. ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा, खूप घाबरलेले होते घरातले सर्वजण, आणि त्यांचा प्रश्न पण होता मला घरमालकाचा, की साप लेडीजला बघून अंगावरती जातो, मागे लागतो चावण्यासाठी. असं काही नाही मित्रांनो. सापाला तेवढी मेमरी नसती, तो कोणावरती धावत नाही वगैरे, काहीच नाही. त्याला भीती वाटली तरच तो चावण्याचा प्रयत्न करतो. भीती वाटली तरच. जसं आपल्याला पण भीती वाटली तर आपण लांब पळतो, नाही तर मग काहीतरी रिॲक्शन देतो, प्रत्युत्तर देतो, तसं साप करतो. हे बघा, 7 फूट लांबी आहे सापाची, आणि रॅट स्नॅक आहे मित्रांनो. धामण जातीचा साप आहे. या सापाबद्दल भरपूर गैरसमज आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, आणि खूप शांत साप असतो हा. चावतो पण जोरात आणि शांत पण आहे. त्याला जसं तुम्ही हँडल कराल तसं. आणि मी पाणी का टाकतो मित्रांनो, कारण खूप ऊन झालेले आहे, साप तापलेला आहे खूप, त्याला पाण्याची खूप गरज होती. आणि तो पाणी पण प्यायला जरासं, आणि थंड झाला. हे बघ, माझ्या हातावरती पूर्ण फिरतोय, पण काही त्याला त्रास दिलेला नाही मी, काहीच माझ्याकडनं काहीच त्याला प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो. आणि एक चेक करताना मला इथे एक आढळलं मित्रांनो. इथं तिच्या अंगाला गोचडी लागली होती, गोचड बोलतो आपण त्याला, ती लागली होती. ती काढावं लागली मला. हे बघा, मी पहिले पण तुम्हाला बोललो, मी सापाला चेक करतो पहिले, सापाला काय प्रॉब्लेम झालेला आहे का. आणि बघा, ही गोचड तुम्हाला तर माहितीच आहे. मी मागं पण व्हिडिओमध्ये पहिले बोललेलो आहे की ही रक्त प्यायचं काम करते सापाचं, आणि सापाची तब्येत खराब होती, आणि साप चिडतो, रागिष्ट होतो अजून, कारण त्यांना ते सहन होत नाही आहे. आणि गोचड अशी की ती एकदा चिपकली तर लवकर निघत नाही. आपण किती पण खेचून काढली तर लवकर निघत नाही, खूप प्रयत्नानंतर निघते ती. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. हे बघा, आपण आता पॅक केली, त्याच्यात पाणी पण होतो आपण परत एकदा, कारण. आणि घरी आल्यावरती मित्रांनो मी इथं पिशवी चेंज केली, थोडा वेळ ठेवली. संध्याकाळी सोडला सापनी, कारण ऊन होतं खूप, म्हणून मी लेट सोडला. 5:30च्या दरम्यान सोडला मित्रांनो हा सापनी. हे बघा, आणि आजाद झाला तो. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच येत राहतील. धन्यवाद.